सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. अर्जुन आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास श्रीकृष्णांना सांगतो. भाग दुसरा. ओव्या आहेत 171 ते 173 आणि गीतेचे श्लोक आहेत 22 आणि 23. अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास श्रीकृष्णांना सांगितलं. श्लोक 22. यावदेता निरीक्षेहम योद्धु कामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. म्हणजे युद्धाची इच्छा करून त्यासाठी तयार असलेले हे सर्व योद्धे मी अवलोकन करीन व या रणसंग्रामामध्ये मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे ते मी पाहून घेईन. श्लोक 23. योत्स्यमानान वेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. दुर्बुद्धी धृतराष्ट्रपुत्राचे म्हणजे दुर्योधनाचे युद्धामध्ये प्रिय करण्याची इच्छा असलेले हे जे योद्धे येथे गोळा झालेले आहेत त्यांना मी अवलोकन करेन. येथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या. हे सर्व येथे आले आहेत पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे म्हणून मी पाहतो. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटी वा वीण हाव बांधिते झुंजी. फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे. हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ते ऐक. गीता सांगते की अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले कारण युद्धाच्या इच्छेने आजच्या पहिल्या दिवशी युद्धभूमीवर कोण कोण लढायला आलेले आहेत. दुष्ट दुर्योधनाचे प्रिय करण्याची कोणाला इच्छा आहे व आपल्याला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे हे त्याला पाहिजे होते. अर्जुनाचे वागणे एका शूर योद्ध्याच्या दृष्टीने योग्यच होते. शत्रूने कशा प्रकारची व्यूहरचना केलेली आहे, आपल्याला नेमके कोणाशी लढायचे आहे, धृतराष्ट्राचे प्रिय करण्यास कोण कोण हजर झालेले आहेत, आपल्याला लढताना कोणती रणनीती आखावी लागेल हे पाहणे शूराचे कर्तव्यच असते. त्या दृष्टीनेच अर्जुनाने आपला रथ दोन सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास श्रीकृष्णांना सांगितलं. ज्ञानदेवांच्या अर्जुनाने कौरवांचे एक वैशिष्ट्य सांगितले आहे की हे कौरव उतावीळ व दुष्ट स्वभावाचे असून पराक्रमा वाचून युद्धाची हाव धरतात. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नवती असे त्याने म्हटलेले आहे. युद्धाची त्यांना आवड आहे पण आवश्यक असलेले धैर्य त्यांच्याकडे नाही आणि हा त्याचा पूर्वानुभव आहे. पांडव वनात असताना सुद्धा मुद्दाम त्यांची अवदशा पाहण्यासाठी कौरव आले असताना गंधर्वांकडून पराभूत झाले तेव्हा किंवा विराटाचे गोग्रहण करण्यास आले तेव्हा अशा 2-4 अनुभवांवरून अर्जुनाला कळून चुकलं होतं की कौरवांना युद्धाची आवड आहे पण ते युद्धावर टिकाव नाही धरू शकत. तेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जाईपर्यंत अर्जुनाच्या मनात कोणताही विकल्प उद्भवलेला नव्हता. त्याने उत्साहाने धनुष्य हातात घेतले होते व सैन्याचे निरीक्षण करण्याची आपली आकांक्षा त्याने श्रीकृष्णांच्या जवळ बोलून दाखवली होती. आता प्रत्यक्ष शत्रू पक्षाचे सैन्य पाहिल्यावर अर्जुनाच्या मनावर काय परिणाम झाला तो भाग आपण उद्या पाहू.